झालं. थँक्यू. बंद करा अघोरी कृत्य बंद करा. बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. कसली अघोरी? अरे कोण काय? बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. ऐका ना दादा. हो कसली अघोरी कृत्य? बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. 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 बंद करा अघोरी कृत्य बंद करा. बंद करा बंद करा अघोरी कृत्य बंद करा. हे काय चाललं काय? हा हे सगळं थांबा आता. हे बघा, आम्ही तुम्हाला अंधश्रद्धेला खत पाणी घालू देणार नाही. हे सगळे अघोरी कृत्य ना बंद करा आता. हे बघा, तुम्ही समजताय तसं हे काही नाहीये. उलट हे जे काही चाललंय ते सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. येस, बरोबर बोलतोय. हो भल्यासाठी. अहो कोणाला दंडवताय? शक्तीच्या एका हातात बाहुली आहे आणि दुसऱ्या हातात हा दिवा. आणि तिचे पाय बघा, रक्ताने माखलेत. आणि हा सगळा प्रकार अघोरी वाटत नाही तुम्हाला? अघोरी नाहीच आहे, उलट अघोरी शक्तींना संपवण्यासाठी हे सगळं चाललंय. ही बाहुली, या बाहुलीला संपूर्ण संपवल्यावरच हे सगळं शक्य होणार आहे. अहो काही काय बरोबर नाहीये, अजिबात चालणार नाही असं. लॉजिक आहे या गोष्टीमध्ये? काय लॉजिक तरी आहे का? आपण काय काय बोलताय? राहू द्या, अजिबात बोलू नका. जरा शांत वादे. काय बोलतोय तो ब्रो, ऐकून घ्या, मग पुढचं काय ते बोला. हे बघा, हे सगळं समजावून बसायला आता टाइम नाहीये. आम्हाला आमचं काम करू द्या. आम्हाला जाऊ द्या. चल शक्ती. ओ थांबा, हे असं अजिबात चालणार नाही. हे जे काय चालवलंय ना, अतिशय भीषण आहे. शक्ती, तू सुद्धा कधी काळी तू आमची लीडर होतीस, अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवायचीस, आणि आज तूच अंधश्रद्धेच्या आहारी गेलीस. तुझ्याकडून तरी ही अपेक्षा अजिबातच नव्हती. नाहीतर काही, हे जे तू काही अघोरी कर्मकांड करतेस ना, ह्याची तुला लाज वाटायला पाहिजे. वाटतं की यांचे दाखवायचे आणि खायचे दात दोन्ही वेगवेगळे. अरे तुझे दात पाडे ना, काय पण काय बोलतो रे? तुम्ही काय बोलता? हे सगळं तुम्हाला दिसत नाहीये का? जास्त बोलू नकास तू. आधी तुम्हाला माहिती आहे का काय माहिती तिकडे? हे सगळं अंधश्रद्धा आहे. तुम्हाला कळत नाही सगळं काय? अरे ऐकून घ्या आधी काय ते. तरी ऐका. आपण काय काय बोलताय? राहू द्या, अजिबात बोलू नका. तुम्हाला काय कळतंय का? एक मिनिट, शांत व्हा. एक मिनिट. हे बघा, तुम्हाला जे काही वाटतंय ना, तसं इथे काहीही घडलेलं नाहीये. आणि तुम्हाला जे काही एक्सप्लेनेशन द्यायचंय ना, ते मी आत्ता देऊ शकत नाही. ते मी नंतर देईन तुम्हाला. पण प्लीज माझं ऐका. आत्ता माझ्या कामात व्यत्यय आणू नका. प्लीज माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. चालणार नाही. असल्या थोतांडांना आम्ही मुळीच बळी पडणार नाही. अरे तुम्ही काय बघत बसल्यात? हे सगळं ताब्यात घ्या. घ्या पटकन. खबरदार जर कोणी पुढे आलं तर. आदिशक्ति 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 नमो सर्वशक्ति 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 नमो नमो पृथं भगवती भगवती नमो नमो कुंडलिनी माता शक्ति नमो नमो. अरे काय झालं? तुम्ही असे खाली का बसलात? आणि तुम्ही सगळे असे शक्तीच्या पाया का पडताय? इथे काही अघोरी कर्मकांड सुरू नाहीये. देवाचंच काम चालू आहे.
आपण यांच्या कामात व्यत्यय आणायला नको. चला. हो चला. अरे काही काय अरे काय आपण कशासाठी आलोय? अरे तुम्ही असं का करताय? अरे चला चला. अरे ऐकून तर घ्या तुम्हाला अरे असं का करताय ते? थांबा. शक्ती, हे लोक असे अचानक मागे कसे काय फिरले आणि सगळे अचानक पाया कसे काय पडायला लागले? हा देवी आदिशक्तीचाच महिमा असतो बघा. म्हणूनच ते सगळे परत गेले. शक्ती, तुझ्या व्रताला सुरुवात करा. प्रदक्षिणा घालायला सुरुवात कर बघ. काय आहे हे सगळं? हं? काय नाही, एक काम धड तुम्हाला जमलेलं नाहीये. काय हळू काय म्हणाला होता? देवळात यज्ञ नाही, गोंधळ होईल, गोंधळ. हा गोंधळ घातलात तुम्ही? सांगतात आदिशक्ती राहू दे. प्रत्येक वेळेला ना त्या आदिशक्तीला बदनाम करू नका. स्वतः पण काहीतरी करा. मलाच माझ्या अघोरी विद्यांचा वापर करावा लागणार आहे. तू काय करणार आहेस? हे काय केसस्य शस्त्र म्हणजे? ही पिन चेतकोबाच्या दाढीच्या केसाने बनली. ही पिन मोहिनीच्या बाहुलीला टोचली ना की आपलं काम झालंच समजा. अटक मटक सटक होऊन जाईल सगळं. त्याला कुठे? त्याला प्रेतकाळ जवळ येतोय. या प्रेतकालामध्येच डाव साधावा लागेल. भद्रे, या प्रेतकाळाचा फायदा उचल. या प्रेतकालामध्येच तू मोहिनीची बाहुली हस्तगत करू शकतेस. एकदा का प्रेतकाळ संपला की ती शक्ती मोहिनीची बाहुली त्या यज्ञात स्वाहा करेल. मोहिनीचं अस्तित्व संपून जाईल सगळं. नाही, असं व्हायला नकोय. असं व्हायला नकोय. भद्रे, लवकर कर. मटक सटक